रात्रीची वेळ होती. जैसलमेरची घरमर्यादा ही सूर्याच्या किरणामध्ये सोन्यासारखी चमकत होती. कबीर आणि सीता रेगिस्तानच्या मधोमध उभे होते. वाव, जैसलमेर तर जसं तू सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. तुला बोललो होतो ना सीता की थंडीमध्ये फिरण्यासाठी जर काही टुरिस्ट एरिया असेल तर तो जैसलमेर आहे. पण रेगिस्तान जेवढं सुंदर होतं तेवढंच ते रहस्यमयही होतं. लांब लांबपर्यंत फक्त हवेची सरसराट होती आणि जुन्या टेंटची थरथराट ऐकायला येत होती. सीता आपल्या फोनमधून किले, उंट आणि डुबत्या सूर्याचे फोटोज घेत होती. वेळ असा निघत होता जसं की रेत आपल्या मुठीमध्ये समयला दाबून ठेवत असे. संध्याकाळ अचानक होती. कबीर, सर आपण हॉटेल परत जाऊ तर खूप लेट होऊन जाईल. वेडी झाली आहेस का? वाळवंटाची रात्र आयुष्यात एकदा तरी घालवलीच पाहिजे. कबीर काही टेंटला बघत होता तर अचानक एक म्हातारा व्यक्ती त्यांच्या समोर येऊन उभा होतो. भैयाजी, ताई, रात्र आमच्या टेंटमध्ये घालवा. खूप चांगली व्यवस्था मिळेल. जेवण, राहण्याची व्यवस्था, सगळं. त्याच्या आवाजामध्ये एक वेगळंच रहस्य होतं, जसं तो फक्त आमंत्रण नव्हतं देत आणि मदतही मागत होता. पण त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच त्याच्यासमोर दोन सावली अचानक त्याच्याजवळ येतात. फुलचंद, श्यामलाल. ते रामचरण, ते दिवस गेले जेव्हा तुझ्याकडे ते लोक राहत होते. आता हे आमचे क्लायंट आहेत. आता चालला जा इथून. रामचरणचे डोळे भरून येतात पण त्याने काहीच नाही बोलला. बस हळूच त्या अंधारामध्ये निघून जातो. सीता आणि कबीर एकमेकांना बघत होते. आई साहेब, तो एक बेवडा होता. आमच्या टेंटकडे राहा, सगळ्या सुविधा मिळतील. कबीर आणि सीता चुपचाप त्यांच्यासोबत निघून जातात. टेंट आतमधून मोठा, साफ आणि आरामदायक होता. तुमचा टेंट इथं आहे. समोर लाल रंगचा टेंट दिसतोय, तिथे आम्ही आहोत. काही गरज पडत असेल तर आम्हाला बोलवा. कबीर आणि सीता झोपून जातात. रेगिस्तानची हवा हळूहळू वाढत चालली होती. टेंटचे पडदे एकदम भीतीदायक आवाज करत होते आणि टेंटचा सन्नाटा जसं की ओरडत असेल. अर्धी रात्र झाल्याच हवा अचानक वाढत गेली. सीताची डोळे उघडली आणि तेवढ्यातच तिच्या कानामध्ये हळूच, एकदम हळूच घुंगरूचा आवाज येतो. कबीर, उठ ना, कोणीतरी घुंगरू घालून बाहेर फिरतंय. कबीर खूप गहिरी नींदमध्ये होता. सीता हळूच तिथून चालत बाहेर जाते आणि टेंटचा पडदा खोलते. बाहेरचा दृश्य बघून तिचा श्वास अचानक थांबला. समोरच काही लांबीवरती एक बाई उभी होती. लंबा लालसा घागरा आणि भारी बिंदी आणि लांबपर्यंतचा पदर जो त्याच्या चेहऱ्याला पूर्णपणे झाकत होता. तिच्या आजूबाजूची हवा पूर्ण स्थिर होती आणि जसं की त्याच्या चालण्याने रेत जसं स्वतःच कापत होती. तिच्या पायाखालची रेत हालत होती पण तिच्या चालण्याने काहीच निशाण नव्हते बनत. कोण आहेस तू? कोण आहे तू? त्या मुलीने काहीच उत्तर नाही दिलं. फक्त बोटाने सीताला आपल्या जवळ येण्याचा इशारा केला. सीताने तेवढं बघूनच एकदम स्तब्ध झाली आणि मुलगी मागे फिरते आणि त्या लाल टेंटकडे जायला लागते. तिथेच फुलचंद आणि श्यामलाल झोपलेले होते. मुलगी काही आवाज न करता टेंटच्या आतमध्ये निघून जाते. दुसऱ्या क्षणातच दोघांचीही झोप उघडते. ते दोघंही डोळे मिळताना एवढ्या रात्री कोण? पण जसंच त्यांनी त्या बाईला बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरती अचानक भीती आली. त्या बाईने हळूहळू आपला पडदा उचलला. तिचा चेहरा जसं की खूप जागेंवरनं फाटलेला असेल. लालशे डोळे, काळे खराब झालेले केस आणि असं हास्य जे माणसाला जिवंतच निघून घेईल. कोण आहेस तू? तुमचा मृत्यू आता परत आला आहे. दुसऱ्या क्षणात ती एखाद्या भेडियासारखी त्यांच्या अंगावर झाकली. तिचे पांजे एकदम शांतच्या छातीमध्ये फक्त दबलेला आवाज आला जातो. फुलचंद ओरडतो आणि मृत्यू त्याच्या मानेवरती दाबून बसला. काही क्षणातच दोघंही निर्जीव होऊन जातात. सीता सर्व हे आपल्या डोळ्याने बघत होते. अचानक कोणीतरी तिच्या खांद्यावरती हात ठेवला. सीता लगेचच मागे वळली. तिच्यासमोर कबीर उभा होता. काय झालं सीता? तू बाहेर का उभी आहेस? सीतानंच कापत्या हाताने समोरच्या टेंटकडे इशारा केला, जिथं आता काही क्षणांपूर्वी
मृत्यूचा नजारा बघितला होता. अचानक रेतीची परत एक झटक्याने पडली आणि तीच भयानक दिसणारी मुलगी विजेच्या गतीने दोघांच्या समोर येऊन उभी राहते. कबीरचा श्वास तर जसा गळ्यात सुटून जातो, त्याचे होठ सुकून जातात, जसे की त्याच्या आत्म्याला कोणीतरी त्याच्या शरीरामध्ये सुन्न पडलेली जखमी जशी पसरली आहे, तसे कोणी खाऊन त्याच्या पायाला शोषून घेत असेल. मुलीचा चेहरा आता पहिल्यापेक्षा जास्त भीतीदायक झाला होता. तिच्या डोळ्यामध्ये आग होती आणि केस अशी जसे चिताच्या राखेपासून बनले असतील. ती आता मोठ्या आणि गुंजणाऱ्या आवाजात बोलते, "घाबरू नकोस, मी तुला नाही मारणार. तुला तर मी जिवंत ठेवणार की तू माझी गोष्ट सगळ्यांना सांगू शकली." कबीर आणि सीताच्या डोळ्यांमध्ये एक अंधारसा येतो आणि ते दोघं एकत्र बेहोश होतात आणि खाली पडल्यानंतरच त्यांच्यासमोर एक एक करून जुने चित्र जळणाऱ्या लाल रंगामध्ये पडले होते, जसे की त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी जबरदस्तीने एक पिक्चर चालवली असेल. रिया लहानपणीच अनाथ झाली होती. तिचे आईवडील खूप आधीच वारले होते. रामचरण जे रियाचे सगळ्यात मोठे मित्र होते, त्यांनीच तिला बालपासून मोठं केलं होतं. रामचरण हे नेहमी सांगायचा, बाळा, तुझ्यामुळेच माझा धंदा चांगला चालतो. जर तू नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहीत. हे काय बोलता आहे बाबा तुम्ही? तुम्हीच तर मला पाळलं आहात. तुम्ही माझ्यासाठी वडिलांपेक्षा मोठे आहात. ह्यांची ही छोटीशी प्रत्येक दुनियामध्ये एक दुश्मन असतो. ह्याच्यामध्ये श्यामलाल आणि फुलचंद दोघंही मजदूर होते, पण त्यांची नजर खूप घाणेरडी आणि मनामध्ये दोष होता. एके दिवशी दोघांनीही रामचरणच्या टेंटच्या बाहेर रामचरण, जेवढे पण टुरिस्ट तुझ्याकडे येतात, मुद्दाम त्या मुलीचा नाच दाखवून त्या क्लायंटला तुमच्याकडे ओढून घेतात. त्यामुळे आमचा धंदा बिलकुल मंदा झालाय. रामचरण जोरात कापड बोलला, निघून जा इथून, नाहीतर धक्के देऊन बाहेर काढेल. दोघंही रागात तिथून निघून जातात. त्यानंतर रामचरण संध्याकाळी टेंटच्या बाहेर गेला. याच मोत्याचा फुलचंद आणि रामलाल वाट बघत होते. रात्रीच्या संध्याकाळमध्ये दोघंही जण दारूच्या नशेमध्ये धूत होऊन टेंटमध्ये जातात. रिया ह्या दोघांना बघून एकदम स्तब्ध होऊन जाते. तुम्ही लोक यावेळेला इथे काय करताय? निघून जावा माझ्या टेंटमधून. पण त्या दारूच्या नशेमध्ये नुसती त्यांची नजर आता थांबणारी नव्हती. चालले जाऊ अगं, पण त्याच्या आधी तर आम्ही आमच्या मनाची मर्जी तर पूर्ण करणार. त्या टेंटमध्ये जे झालं त्याला शब्दात सांगणं कठीण आहे. फक्त रियाचा दबलेला आवाज आणि बाहेरचा अंधार तो उत्तर होतं. त्या दोघांनीही रियाच्या जीवनातली शेवटची रोषणी बुजवली होती. काही वेळानंतर जेव्हा त्या दोघांचाही नशा कमी झाला, फुलचंद कापत्या आवाजात बोलला, आता तरी आपल्याला पकडून देईल. त्यानंतर आता काही बोलणार नाही. आपण हिला जिवंत सोडणारच नाही. आणि दुसऱ्या क्षणातच रियाचे श्वास थांबवले गेले. तिचे शरीर थंड झाले आणि तिचे डोळे नेहमीसाठी शांत झाले. रात्रीच्या अंधारात दोघंही जण तिच्या लाशला रेगिस्तानमध्ये जाऊन दबावून दिली. सकाळी जेव्हा रामचरण परत येतो तेव्हा रिया कुठेच नव्हती, पण दोघांनीही फक्त जहर उगललं. बहुतेक रिया एखाद्या टुरिस्ट सोबत पळून गेली असेल. आजकालच्या मुली अशाच असतात. रामचरणची दुनिया त्या दिवशीच पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, पण रियाची आत्माही शांततेने. कबीर आणि सीता परत होशमध्ये येतात. त्यांच्या डोळ्यासमोर ती रिया अजूनही त्याच भूत्या रूपामध्ये होती आणि त्यांच्या आसपास फिरत होती. हीच आहे ती जागा जिथे माझी लाश दफन आहे. माझा अंतिम संस्कार करून द्या, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. सकाळच्या हलक्या रोशनीमध्ये कबीर आणि सीता रामचरणजवळ जातात. त्यांचे डोळे हलकेसे भरलेले होते. रात्रीचा पूर्ण नजारा रामचरणला सांगितला आणि रामचरण तिथेच जमिनीवरती पडतो. ते चुपचाप त्या जागेवरती जातो जिथे रियाची लाश दाबली होती. त्याने सन्मानपूर्वक तिचा अंतिम संस्कार केला. रियाची आत्मा आता शांत झाली होती, जसं की कोणत्या अधुऱ्या आत्म्याला आता मुक्ती मिळाली असेल. पण रेतीच्या आतमध्ये अजूनही काहीतरी जागा होती, जसं
आवाज करत असेल जैसे